होते की त्यांनी 16 तारखेला राजीनामा दिला, मात्र ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित आहे. या बैठकीमध्ये अध्यादेशावर चर्चा होणार होऊ शकते. ते काय शान आहे का? मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळाला त्याला त्याला कळतच नाही आपण काय केलं ते ना. आता मी खरंच डॉक्टर पाहिजे होतो, त्याच्यावर त्याचा मेंदूर रोग झाला दिसतो. त्याला काय बोलत त्या ध्यानातच राह ना. आता लेकूंकडे बोलायला लागले. त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, गोर गरीब मराठे हे ओबीसी जात नव्हते, हे गेले तर 57 लाख गेलेत. आता याचा आकडा लाखात गेलाय परिवाराचा. त्याच्यामुळे हे करोडच्या पुढे चालला. ती एकूण धागे हे सगळे सोयरे आले. ते म्हणतो मग एवढं गरीबाचं पोरग लढलं आपण किती मोठाले होतो, आपण हरलोतच ना मग ओबीसीत गेलो. त्यामुळे ते ना ते रच्ची झोपत नाही वाटत. मी डॉक्टर असतो त्याचं मेंदू तपासायला गेलो असतो मी. ते आता हो ना. आज अधिसूचनेवर चर्चा होणार आहे, त्यात मराठा मंत्री पण आहेत. या मंत्र्यांना तुमचं काय आव्हान असणार? मंत्र्यासह सगळ्यांनाच अधिसूचना जी काढली अध्यादेश तो 15 तारखेला त्या कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करायची. सगळ्यांना सांगणं कोणी गोरगरिबांच्या लेकराच्या अन्नात माती घालायचं काम करायचं नाही. नसता पुढं तुम्हाला पुन्हा मराठ्यांच्या दारात यायचं हे सुद्धा ध्यानात ठेवा. आणि त्याला बोलीत जाऊ नका अध्यादेश वाचायला, त्याला वाचता येत नाही. पाटील भुजबळ साहेब प्रत्येक भाषणात काल पण बोलले की काय बाबा आमची लायकी नाही. मग तू तुपला बघ मला हाय का नाही. मी म्हणलो का तू आहे का नाही, तू तुपले ठरव आहे का नाही. तू मंत्रीच ते डाग आहे राव, ओबीसी बांधवाला डाग आहे. आता तर काल तर ते इतकं गदळ बोललं ते नावे बांधवाला म्हणला ते चप्प्याच करू नका म्हणे मराठीचे काय. हा आमच्याच भादरा म्हणे देऊ. आणि तो त्याचेच भादराला लागले सगळे नावे आता खपा खप. आणि ते मुंडलेल्या ब्लेडने सुरू केलं त्याचे भादरायला. आता ते नवीन ब्लेडने टाकलं. मुंडलेलं म्हणलं खरखर वाजलं पाहिजे. काय गोरगरिबाचं तुला काय बोलावं काय नाही. मी प्रामाणिक सांगतो आणि तुम्ही साक्षीदार आहेत मीडियाचे बांधव. मी ओबीसी बांधवांना ग्राउंड लेवलवरच्या एक शब्द आणखी नाही वाईट बोलणार. त्याला नाही सोडा आणि त्याला सोडणार बी नाही. कारण आम्ही शेवटी एकमेकात आम्हाला रोज राहायचंय. आम्ही एकमेकाच्या शेजारी येत, आम्ही सुखादुखात आम्ही एकत्र आहेत. तुला काय होतंय दिवस सगळ्याला नोकऱ्या नावे बांधव. उद्याच्याला आम्ही आव्हान करतो नावे बांधवाला सगळ्या. तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना, नका करू आमच्या घ्या त्याच्याकडून नोकऱ्या सगळ्या. आणि ते नाही दिला त्याचा थुतारच त्याच्या ठेवण्याखाली. अरे आपलं चांगलं चाललंय राव, कशाला आमच्या जाती तेढ निर्माण करतो. आमचं गोरगरिबाचं नावे बांधवांचं ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं चांगलं आहे गाव लेवलवर. तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाच्या. तू काय देणार आहे त्यांना 10 रुपयाचा बाजार देणार आहे का एखादी बार घेऊन. मग चाललंय ना आमचं चांगलं. एकमेकाला साथ देतो, एकमेकाला उसने देतो, घेतो बाजाऱ्या देतो, जेवाऱ्या घेतो. ते आम्हाला मदत करतात, आम्ही त्यांना करतो. चाललंय ना सगळं. लय इतकं खोडीच आहे ते एखाद बार त्याच्या प्रेशर इतकं डोक्यावर येऊन 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 ते टुपकन वर जातं काका एखादीशी. सांगता नाही खादा संध्याकाळी कांदे नको आता. 15 तारखेला राज्य सरकार याच्या कायद्याची अंमलबजावणी करणार आहे असं तुम्ही म्हणताय. तर मग तुम्ही 15 तारखेपर्यंत का थांबत नाही, 10 तारखेला उपोषणाला का बसताय? मला कुठं म्हणलेत. मी त्याच्यात 2-4 मुद्दे आहेत. कारण कायद्याची अंमलबजावणीची प्रक्रिया सुद्धा असते, ती त्यांना 10 तारखेपासून सुरू करावं लागणार. ती प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. केसेस आंतरवालीसह महाराष्ट्रातले घेण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यांना शिंदे समितीकडे हैदराबादचा जे गॅजेट आहेत तिन्ही पण ते देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यांनी 10च्या अगोदर सुरू करतात का तिन्ही पण मग बघू. या 3ही प्रक्रिया त्यांना सुरू कराव्या लागणार आहेत 10 तारखेला. ह्या प्रक्रिया ते सुरू करणार आहेत का बहुतेक त्याच्यावरच आज बैठक असू शकते. मला आमरण उपोषण करायचं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण करायचं आणि ते आमरण उपोषण सार्थक होते. इकडे प्रश्नाची प्रक्रिया सुरू झाली तर, नसता मी बसणारच. त्याच्यासाठी 10 तारखेला तुमच्या उपोषणामुळे त्यांच्यावर दबाव काय दबाव येतो त्यांच्यावर. मग मला उपोषण सोडायला आले नाही 2 दिवस ते माग सोडायचं म्हणून. मी माझ्या समाजासाठी करतोय. प्रक्रिया 10 तारखेपासून ती सुरू झाली पाहिजे. मग हैदराबादचं गॅजेट असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल, सातारा संस्थांचं गॅजेट असेल, सगळे सोयऱ्यांची कायदा पारित करण्याची प्रक्रिया असेल, केसेसची प्रक्रिया असेल, ही तुम्हाला 10 तारखेपासून सुरू करावी लागणार आहे. कारण कायद्यात रूपांतर करताना त्याची प्रक्रिया आधी सुरू करावी लागते.
ते करणं गरजेचं आहे. मला विशेष त्यासाठी आणि ह्या गोरगरिबांचा नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळावेत आणि सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणात जावं म्हणून ते उपोषणाची घोषणा करायला लागली. आणि 10 तारखेपासून ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे म्हणून 15च्या नंतर करून अधिवेशन संपन्न 15ला आणि त्याच्यानंतर काय करू मग नाटक हे तिथून पुढे करणं म्हणजे महा नाटक आहे. कारण मी स्पष्ट बोलणार आहे माझ्या जातीसमोर, त्यामुळे तर जात मला मुलगा म्हणून पाठीशी हे यांचं टमरा वाजवलं ते व्हॉट्सअप फेसबुकवर लिहिणाराला ते कमेंटच वाचित नाही खाली.